नमस्कार मित्रांनो मित्रांनो या लोकांना दरवर्षी 31 डिसेंबरला 10,000 रुपये मिळतील। होय मित्रांनो, हे अगदी खरे आहे। या लोकांना दरवर्षी 31 डिसेंबरला 10,000 रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला जास्त कुठे फिरण्याची सुद्धा गरज नाहीये, कारण की हे 10,000 रुपये दरवर्षी 31 डिसेंबरला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। आणि मित्रांनो, याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे GR सुद्धा काढण्यात आला आहे, म्हणजेच ही योजना 100% खरी आहे। तर मित्रांनो, कोणत्या लोकांना दरवर्षी हे 10,000 रुपये मिळणार आहेत, तसेच हे 10,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे आणि हे पैसे घेण्यासाठी पात्रता निकष काय असणार आहे, ही नेमकी कोणती योजना आहे, याविषयीची सविस्तरपणे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दरवर्षी हे 10,000 रुपये घेण्याची अतिशय सोपी पद्धत सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, दरवर्षी 31 डिसेंबरच्या दिवशी हे जे 10,000 रुपये मिळणार आहेत, हे मिळणार आहेत मित्रांनो घरेलू कामगारांना। होय मित्रांनो, जे काही घरकाम करतात त्यांना हे 10,000 रुपये दरवर्षी 31 डिसेंबरच्या दिवशी थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, याबाबत शासनाकडून अधिकृतपणे GR सुद्धा काढण्यात आला आहे। मित्रांनो, हा GR 2 महिन्यापूर्वीचा आहे, म्हणजे 6 मार्च 2024 रोजी हा GR काढण्यात आला आहे। परंतु मित्रांनो, या योजनेविषयी बऱ्याचशा लोकांना याबाबत माहिती नाहीये की त्यांना 10,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत। त्यामुळे बरेचसे कामगार या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात। आता पुढे येणाऱ्या डिसेंबरमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा GR आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 हा अधिनियम दिनांक 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे। सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राज्यातील घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आले आहे। मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्षे पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे। तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मान योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे मित्रांनो, हे जे 10,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत, हे सन्मान धन योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जाणार आहेत आणि दरवर्षी हे पैसे 31 डिसेंबरच्या रोजी तुमच्या बँक खात्यात DBT द्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत। आणि हे कुणाला मिळणार आहेत मित्रांनो, तर वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत हे 10,000 रुपये दरवर्षी 31 डिसेंबरला त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत। तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सन्मान धन योजनेअंतर्गत ज्यांनी आपल्या वयाची 55 वर्षे पूर्ण केलेली असतील आणि जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना या ठिकाणी कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत दरवर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत आणि ते सुद्धा मित्रांनो DBT द्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। तर या ठिकाणी त्यांनी काही अटी सांगितल्या आहेत मित्रांनो, तर कोणकोणत्या अटी असणार आहेत चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी काय अटी आहेत, तर यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसणार आहेत। म्हणजेच या अगोदर जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला आता परत या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही। लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची
विकास आयुक्त म्हणजेच असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी। त्याच्यानंतर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत। त्यामध्ये उक्त अधिनियमांच्या कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख सुद्धा करावा। सदर अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अप्पर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाला निधी हस्तांतरित करावा। म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी अटी या असणार आहेत मित्रांनो। या अटीमध्ये जे पात्र लाभार्थी बसत असतील, जे घरेलू कामगार बसत असतील, त्यांना दरवर्षी डिसेंबर महिन्यात 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत जमा केले जातील। तर मित्रांनो, आता पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अगदी सोपी पद्धत ही कोणती आहे? तर मित्रांनो, सर्वात आधी जे काही घरेलू कामगार असतील त्यांनी ऑनलाईन पोर्टलवरती अगोदर त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे। घरेलू कामगार म्हणून त्यांनी त्यांची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घरेलू कामगाराचे एक कार्ड मिळणार आहे। जर तुम्ही अगोदर या ठिकाणी नोंदणी केलेली असेल आणि तुमचे वय 55 वर्षे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ अगदी सहजपणे घेऊ शकतात। तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कार्यालयामध्ये संपर्क साधून ही योजना कार्यान्वित करू शकता मित्रांनो। तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। तसेच मित्रांनो, या GRची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा GR डाउनलोड करू शकता आणि सविस्तरपणे माहिती अजून सुद्धा जाणून घेऊ शकता। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।